प्रेमाची नाती असतात. अनेक वर्ष आम्ही एकत्र काम केलेलं आहे. त्यांनी काय राजकीय त्यांचे निर्णय घेतले. आता हे दुर्दैव आहे की आजही त्यांच्यात जे काही त्यांचं भाषण मी ऐकलं, पण शेवटी कुठल्या पक्षात काय चाललं आहे हा त्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न असेल. आज म्हणजे अशा बातम्या येत आहेत इंदापूरमधून ते काही नगर परिषद लढणार आहेत. अर्थातच त्यांना माझ्या नेहमी शुभेच्छाच असतील, पण काय कारण झालं किंवा काय झालं ह्याची मला फारशी माहिती नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष गारटकरांना पाठिंबा देणार आहे का? कारण तिथं अजित पवारांची राष्ट्रवादी सुद्धा लढते आहे आणि त्यांच्या नगराध्यक्षाचा उमेदवार सुद्धा. मला वाटतं तिथले आमचे सगळे नेते, माननीय हर्षवर्धन भाऊ, आमचे संघटनेतले सहकारी, या सगळ्यांची चर्चा करूनच आम्ही जो काय म्हणजे माझे सहकारी महारुद्र पाटील असतील, शिंदेजी असतील, आमचे तालुक्याचे अध्यक्ष असतील, इंदापूरच्या सगळ्या नेत्यांची चर्चा करूनच आम्ही निर्णय घेऊ. बारामतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आपला नगराध्यक्ष पदाचा उमेदवार उभा करणार आहे. जिथे जिथे इच्छुक आहेत, हे बघा, हे इलेक्शन हे सगळ्या आमच्या सहकाऱ्यांचं, पदाधिकाऱ्यांचं आणि कार्यकर्त्यांचं असतं. जिथे कोणी इच्छुक असेल तिथे आम्ही पूर्ण ताकदीने आमच्या यांच्यासाठी जाऊ. बारामतीमध्ये असणार आहे म्हणजे राष्ट्रवादी नाही, जिथे जिथे इच्छुक असतील तिथे आम्ही असणार आहोत. राज्यात अनेक ठिकाणी असे बोललं जाते की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार, मात्र असं काही ठिकाणी आमने सामने होणार आहे का एकत्र? नाही, मला असं वाटतं आज खरं तर रात्रीपर्यंत सगळं स्पष्ट चित्र होईल. कारण अनेक ठिकाणी आघाड्या झाल्या आहेत, युती झाली आहे. अनेक लोक म्हणजे स्थानिक राजकारण किंवा तिथले प्रश्न वेगळे असतात, त्याच्यामुळे वेगळ्या आघाड्या आणि युती तुम्हाला दिसू शकते, असं साधारणपणे महाराष्ट्राचं चित्र दिसतंय. मला वाटतं आज संध्याकाळपर्यंत स्पष्ट होईल. एकनाथ खडसेंनी माहिती अशी दिली आहे की मुक्ताईनगरचे ज्या नगर परिषद नगरपंचायती आहेत तिथं आमच्या पक्षाची म्हणजे राष्ट्रवादीची ताकद कमी आहे, तर तुमच्याशी किंवा साहेबांशी बोलून वेळ पडली तर मुक्ताईनगरची एकही निवडणूक आम्ही लढणार नाही. खडसेंचं काही बोलणं झाले तुमचं? नाही, माझं काही खडसे साहेबांशी बोलणं झालेलं नाही. काही बारामतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार युगेंद्र पवार असणार अशी चर्चा आहे. नेमकं नाही, आता चर्चाला काय म्हणजे चर्चाला तर मोकळी आहेच, प्रत्येकाने काय वाटावं, पण युगेंद्र पवार इलेक्शन लढणार नाही आहेत. आता स्थानिक कार्यकर्त्यांची निवडणूक आहे, पण तुमचं आणि अजितदादांचं या संदर्भात काही बोलणं झालंय का? पिंपरी चिंचवड असेल किंवा नाही, माझं अजितदादांशी ह्या कुठल्याच बाबतीत चर्चा झालेली नाही. अनेक वेळा सहकारी पदाधिकारी कुठे भेटतात, लग्न म्हणजे कालही मी 2 लग्नांना घेतले होते, खूप लोक भेटले, गप्पा झाल्या आणि अर्थातच काही ठिकाणी चर्चाही राजकीय झाली. अर्थातच 2 राजकारणी भेटल्यावर काहीतरी होतंच नेहमी, पण असं काही स्पेसिफिक कुणाची चर्चा किंवा आम्ही आदरणीय पवारसाहेबांचं स्टेटमेंट तुमच्याच चॅनलवर तुम्ही सगळ्यांनी दाखवलेलं आहे की त्यांनी सगळ्यांना सांगितलं की त्यांना जे योग्य त्यांच्या भागात वाटेल त्या पद्धतीने विकासासाठी कार्यकर्त्यांनी निर्णय घ्यावे. पवारसाहेब परवा बारामतीमध्ये म्हटले की निवडणुकीच्या आधी खात्यावरती पैसे देणं हे जे आहे, तर निवडणूक आयोगाने याबद्दल विचार करण्याची गरज आहे किंवा त्याच्याबद्दल काही धोरण असायला हवं. तर तुम्हाला काय वाटतं? नाही, मला वाटतं आचारसंहिता किंवा ह्याच्यात बिहारमध्ये 3-4 कॉम्बिनेशन्स आहेत. खरं एक तर कदाचित हाही एक विषय असू शकतो जो तुम्ही म्हणला तो, पण त्याचबरोबर जे अलायन्सेस केले म्हणजे तुम्ही बघितलं तर लालूजींची मतं कमी झालेली नाहीत, भारतीय जनता पक्षाची मतं वाढलेली नाहीत. सगळा डेटा तुम्ही जर कोरिलेट केला तर तुमच्या लक्षात येईल की हे नितीश कुमारजींचा करिश्मा आहे, हे मान्यच करावं लागेल. पण त्याचबरोबर लालूजींची मतं कुठेही कमी झालेली नाहीत आणि राज्यामध्ये सगळ्यात जास्ती मतं ही लालूजींच्या पक्षाला पडलेली आहेत.